तर आपण आज दास्काचे ॲम्प्लिफायरचे लॉन्चिंग आहे ते त्याबद्दल थोडीशी माहिती आणि प्रोडक्ट कसा आहे आणि कशासाठी बनवलेला आहे त्याबद्दल थोडीशी माहिती। जो मॉडेल आहे तो तुम्ही 21 इंचीचे 5.5-6 इंचीचे जे स्पीकर असते त्यासाठी चांगले राहते। तुम्हाला 7.2 आणि 8.2 ॲम्प्लिफायर चांगला राहील। आता काय त्यांचा एक कॉन्सेप्ट आहे की टोरडल विथ क्लास डी हा कॉन्सेप्ट नाव आलेला आहे। 11.2 हे एक मॉडेल आहे दास्काचं। तर हे जे मॉडेल आहे हे क्लास टी डी मध्ये आपण मार्केटमध्ये लॉन्च झालेलं आहे। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडकी चॅनलमध्ये। या चॅनलचं नाव आहे साऊंडट्रॅक स्वप्नील आणि आज असणारा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्रातला असणारे जे दास्का ॲम्प्लिफायरचे असणारे जे ऑथोराइज्ड डीलर यांच्याकडे आपण आलो आहे आणि दास्का कंपनीचे असणारे हे जे काही मॉडेल्स आहेत ते प्रत्येक मॉडेलचे असणारे स्पेसिफिकेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्यासाठी प्रत्येकाला साऊंड कॅबिनेट जर त्यांचा किंवा सेटअप चांगला बनवण्यासाठी हा जो ॲम्प्लिफायर आहे तो सफिशियंट असणार आहे। आणि नक्कीच नक्की ॲम्प्लिफायर कसा आहे, याचे स्पेसिफिकेशन काय आहे, याचा इनपुट आउटपुट काय आहे, याचा डम्पिंग फॅक्टर आणि ज्या काही गोष्टी आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे याचे काही सेफ्टी जे असतील लास्टला जे याचे सांगणारच आहे। तर सेफ्टी नक्की काय आहे तर याबद्दल आपल्याला यामध्ये आहे का नाही आपण चेक करणार आहे। तर मित्रांनो, हेच आपण आजचा असा स्पेशल असा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओला आता एक लाईक द्या, चॅनलमध्ये नवीन असा चॅनल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल करा आणि चला तर व्हिडिओ स्टार्ट करू। तर मित्रांनो, सध्या आपण आलो आहेत बारामतीमध्ये असणार जे श्रीराम एंटरप्राइजेसचे ओनर म्हणजेच शुभम शेठ डांगे, तर यांच्याकडेच मी हा व्हिडिओ स्पेशल घेऊन आलो आहे। तर मित्रांनो, आपल्या पाठीमागे बघू शकता जे काय दास्का कंपनीचे असणार जे काय मॉडेल्स आहेत तरी तुम्ही बघू शकता। जवळजवळ दास्काचे असणारे हे काय असे इथे मॉडेल्स बघायला भेटतात। तर याचे जे काय वर्गीकरण आहे हे नक्की कोणत्यासाठी कशासाठी हे जे ॲम्प्लिफायर वापर करणार आहे याचा जो प्रॉपर व्हिडिओ आपल्याला शुभम सर सांगतील। तर सगळ्यात आधी आपण त्यांचं आपल्या चॅनलमध्ये वेलकम। नमस्कार। ओके, तर मित्रांनो बघू शकता आपल्यासमोर आहेत शुभम शेठ डांगे, हेच महाराष्ट्रातले असणारे जे ऑथोराइज्ड डीलर आहेत। तर यांच्याकडे हे ॲम्प्लिफायर्स असणारे जे काय प्रॉपर जे डीलिंग्स काम आहे किंवा प्लस सर्व्हिसिंगचे पण इथे सेंटर आहेत। तर त्याकडून आपल्याला जे काही डिटेलिंग आहे ते आपण जाणून घेऊया। नमस्कार, मी शुभम अशोक डांगे, श्रीराम एंटरप्राइजेसचा ओनर। तर आपण आज दास्काचे ॲम्प्लिफायरचे जे लॉन्चिंग आहे ते त्याबद्दल थोडीशी माहिती आणि प्रोडक्ट कसा आहे आणि कशासाठी बनवलेला आहे त्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे। तर आपण दास्का ॲम्प्लिफायरमध्ये 4 चॅनल सिरीज लॉन्च केलेली आहे, ती क्लास डी विथ ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण लॉन्च केलेली आहे। तर त्यामध्ये 2 मॉडेल आहेत, YA 9.4 आणि YA 12.4। तर YA 9.4 हे 4 ohmsला 900 वॉट पर चॅनल आहे, तसेच YA 12.4 हे 4 ohmsला 1200 वॉट पर चॅनल आहे। तसेच तुम्हाला बॅक पॅनलला इनपुट सेन्सिटिव्हिटीचा ऑप्शन राहणार आहे, त्यात 0.775 1 व्होल्ट आणि 32 dB असा ऑप्शन राहणार आहे। तसेच ही ॲम्प्लिफायर लोअर डिस्टॉर्शन मध्ये येते, लेस दॅन 0.03% लोअर डिस्टॉर्शन आहे ॲम्प्लिफायरचं। तसेच डम्पिंग फॅक्टर 3000 आहे। तसेच ॲम्प्लिफायरला वेगवेगळे प्रोटेक्शन दिलेले आहे, सॉफ्ट स्टार्ट प्रोटेक्शन, शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन, लिमिटर, DC फॉल्ट, AC लाईन फ्यूज, थर्मल कट अशा प्रकारचे प्रोटेक्शन दिलेले आहे। तसंच कूलिंग सिस्टम सुद्धा आहे, 2 स्टेप फॅन कूलिंग सिस्टम आहे याला। तसंच ॲम्प्लिफायरमध्ये SMD सेक्शन जास्त प्रमाणात असल्यामुळं ॲम्प्लिफायरचं वेट आणि हिटिंग इश्यू बऱ्यापैकी नाही आहे। ॲम्प्लिफायरला हिटिंग भरपूर कमी प्रमाणात आहे। तसेच ॲम्प्लिफायरचं वेट ही कमी आहे, 17 ते 18 किलोची ॲम्प्लिफायर आहे साधारणतः एक। तसेच कंपनीने दास सिरीज पण लॉन्च केलेली आहे। तर दास सिरीज ही 2 चॅनलमध्ये ॲम्प्लिफायर असणार आहे। तर ही H क्लास प्लॅटफॉर्मवर आहे ॲम्प्लिफायर, दास सिरीजचे ॲम्प्लिफायर। तर या दास सिरीजमध्ये टोटल 4 मॉडेल कंपनीने लॉन्च केलेले आहे। त्यात पहिलं मॉडेल आहे दास 1200, 4 ohmsला पर चॅनल 600 वॉट। त्यानंतर दुसरं मॉडेल आहे दास 1600, 4 ohmsला पर चॅनल 800 वॉट। त्यानंतर तिसरं मॉडेल आहे दास 2200, पर चॅनलला 1100 वॉट। तसेच दास 3600 पर चॅनल 4 ohmsला 1800 वॉट। तसेच ॲम्प्लिफायरला बॅक पॅनलला 0.775 1 व्होल्ट आणि 32 dB इनपुट सेन्सिटिव्हिटीचा ऑप्शन दिलेला आहे। तसंच ह्या ॲम्प्लिफायरचा डम्पिंग फॅक्टर 3000 आहे। तसेच ॲम्प्लिफायरला शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन, लिमिटर प्रोटेक्शन, DC फॉल्ट
AC लाईन फ्यूज, थर्मल कट आणि सॉफ्ट स्टार्ट प्रोटेक्शन अशा प्रकारचे प्रोटेक्शन दिलेले. हा ॲम्प्लिफायर एच क्लास असून यात SMD सेक्शन भरपूर प्रमाणात वापरलेलं आहे. तसंच ॲम्प्लिफायरचं वेट बऱ्यापैकी कमी आहे, 13 ते 16 kg दरम्यान आहे. तसेच नेक्स्ट मॉडेल बेस सिरीजसाठी एक मॉडेल बनवलेलं आहे DX सिरीज म्हणून. तर DX सिरीज ही तुम्हाला चांगल्या प्रकारचे बूम असेल, पंच असेल, जे रोड शोला ज्या प्रकारचे साऊंड तुम्हाला पाहिजे, साऊंड फील जसा पाहिजे त्या पद्धतीस दास्का कंपनीने DX ही सिरीज काढलेली आहे. तर DX सिरीजमध्ये टोटल 4 मॉडेल लॉन्च केलेले. हे TD प्लॅटफॉर्मवर असणार आहे. तर 4 ohmsला DX 7.2 असे एक मॉडेल आहे, ते 3000 वॉट पर चॅनल देते. तसेच DX 8.2 4 ohmsला तुम्हाला 3300 वॉट पर चॅनल देते. तसंच DX 9.0 तुम्हाला 4 ohmsला पर चॅनल 4000 देते. तसेच DX 11.2 4 ohmsला पर चॅनल 5500 वॉट देते. तसेच तुम्हाला बॅक साईडला फिल्टर वगैरे मिळणार आहे. त्यात इनपुट सेन्सिटिव्हिटीचा ऑप्शन आहे 0.775 132 dB असा ऑप्शन मिळणार आहे तुम्हाला. तसंच डम्पिंग फॅक्टर ॲम्प्लिफायरचा 3000 आहे. तसेच शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन वगैरे आणि लिमिटर आणि सॉफ्ट स्टार्ट प्रोटेक्शन या अशा प्रकारचे प्रोटेक्शन तुम्हाला मिळणार आहे. तसेच ॲम्प्लिफायर हा जो बेसचा ॲम्प्लिफायर आहे तो एकदम लोअर हीट मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हिटिंग अजिबात नाहीये या ॲम्प्लिफायरला. तसेच ॲम्प्लिफायरचं वेट हे प्रत्येकी मॉडेल 38 ते 48 किलोच्या दरम्यान आहे. शुभम दादा, फक्त आमच्या व्ह्यूअर्सना असं सांगा दास्का सिरीज मधला कोणता ॲम्प्लिफायर कशासाठी वापरायचा आहे, तर ते प्रत्येक मॉडेलनुसार त्यांना सगळेच कार की तो कोणत्या HF किंवा मिड किंवा प्रेशर मिडसाठी कोणता आणि बेस आणि सबवूफरसाठी कोणता मॉडेल यूज करायचा. तर आपला हा जो DX मॉडेल जे आहे, जे सबवूफरसाठी वापरला जाणार आहे, जे TD प्लॅटफॉर्म मध्ये आहे, तर त्यामध्ये DX 7.2, DX 8.2, DX 9.0 आणि DX 11.2. DX 9.0 आणि DX 11.2 हा जो मॉडेल आहे तो तुम्ही 21 इंचीचे 5.5-6 इंचीचे जे स्पीकर असतात रेग्युलर जे रोड शोला वापरले जातील त्यासाठी चांगले राहतील. तसेच लाईव्ह इव्हेंट वगैरे असतील त्या सबवूफरसाठी तुम्हाला 18 इंची वगैरे स्पीकर यूज करत असताल तर त्यासाठी तुम्हाला 7.2 आणि 8.2 ॲम्प्लिफायर चांगला राहील. तसेच आपण 4 चॅनल मधली जे YA सिरीज आहे 9.4 आणि 12.4 तर ते ॲम्प्लिफायर तुम्हाला प्रेशर मिड आणि लो मिड आणि प्युअर मिड हा जो सेक्शन आहे त्याच्यासाठी तुम्हाला चांगले म्हणजे कंपनीने 9.4 हे YA 9.4 हे मॉडेल म्हणजे प्रेशर मिडला लक्षात घेऊन त्या प्रकारे बनवलेला आहे. आणि जे 12.4 आहे ते जे तुम्हाला 12 इंच 10 इंच मिड जे आहेत आपले रेग्युलर जो आपण वापरतो तर 12 इंच 10 इंच मिडच्या यूजसाठी YA 12.4 हा ॲम्प्लिफायर कंपनीने त्या प्रकारे बनवलेला आहे. तसेच आपली जी दास सिरीज आहे, दास सिरीज मध्ये जे छोटं 600 वॉटचं मॉडेल आहे दास 1200 म्हणून, तर ते मॉडेल तुम्ही HF पोर्शन साठी वापरू शकता. 2 चॅनल मध्ये हे मॉडेल आहे. आणि जे दास 1600 जे मॉडेल आहे तुम्ही प्रेशर मिडला वगैरे ते पर चॅनल 800 वॉट आहे त्यासाठी वापरू शकता. आणि दास 2200 जे मॉडेल आहे ते तुम्ही 1100 वॉट आहे पर चॅनल तुम्ही मिड वगैरे त्यासाठी वापरू शकता. आणि दास 3600 मॉडेल तुम्ही 15 इंची टावर मॉनिटर वगैरे असतील तर त्यासाठी तुम्ही वापरू शकता. एकदा ॲम्प्लिफायर निश्चित वापरून पहा. ॲम्प्लिफायर तुम्हाला 100% सॅटिस्फाय करेल. ॲम्प्लिफायरचा कंपनीने सगळा कस्टमरला विचारात घेऊन ॲम्प्लिफायर बनवलेला आहे. त्यामुळं एकदा निश्चित वापरून बघा. रोड शो, लाईव्ह इव्हेंट वगैरे सगळ्यांसाठी त्यांनी विचार करून त्या प्रकारे ॲम्प्लिफायर बनवलेला आहे. दुसरी गोष्ट दास्का कंपनीमध्ये सर्व्हिसचा भरपूर मोठ्या प्रमाणात विचार केलेला आहे. सर्व्हिसमध्ये दास्का कंपनीने टोटल ऑल इंडिया सर्व्हिस स्टेशन दिलेले आहेत. ते जे तुम्हाला स्क्रीनवर माहिती मिळूनच जाईल. तर तुम्ही स्क्रीनवर ती माहिती एकदा रीड करून घ्या. तसेच दास्का कंपनीने काही मॉडेल वॉरंटीत आणि काही विदाउट वॉरंटी ठेवलेले. जे मॉडेल विदाउट वॉरंटी असतील त्याची ही सर्व्हिस तुम्हाला तिथील नियर जे सर्व्हिस सेंटर असेल दास्काचे तिथं बेनिफिकरपणे मिळून जाईल. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा सर्व्हिसच्या बाबतीत. दुसरी गोष्ट स्पेअर पार्ट टोटल ॲम्प्लिफायरचे ऑलरेडी त्यांनी अवेलेबल करून ठेवलेले आहेत. त्यामुळे स्पेअर पार्टची ही कोणतीही कोणत्या गोष्टीला प्रॉब्लेम येणार नाही. तसेच बाकीचं कोणताही काही प्रॉब्लेम वाटला दास्का ॲम्प्लिफायर ज्यावेळेस तुम्ही परचेस करताल त्यावेळेस तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम वाटला तर कस्टमर केअरचा विंडोमध्ये नंबर तुम्हाला दिलेला आहे. तर त्यामध्ये तुम्ही तुमची तक्रार किंवा काय सजेशन असतील तुम्ही देऊ शकता.
आणि ॲम्प्लिफायर जर परचेस करायचा असेल तर आम्हाला तुम्ही श्रीराम एंटरप्राइजेस मध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करा, नियर डीलरशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो, आता आपण जसं ॲम्प्लिफायरची माहिती घेतली, तर याच्यानंतर आपण जे काय सर्व्हिसिंग कशी असणार आहे, कशा पद्धतीची असणार आहे आणि त्याचं एक्झॅक्ट लोकेशन काय आहे, तर त्या ठिकाणी आपण जाणार आहे आणि तिथे असणारे जे काही बेसिक माहिती आहे तुम्हाला इनर बॉडीमध्ये जे काही पार्ट्स असतील ते तुम्हाला बघायला भेटतील आणि सर्व्हिसिंगबद्दल सगळी प्रॉपर जी माहिती आहे तर ते तुम्हाला तिथे भेटेल. तर चला तर त्या ठिकाणी जाऊया आणि व्हिडिओचा असणार हा जो पार्ट आहे तो आपण कंटिन्यू करूया. तर मित्रांनो, चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करतोय. जो दास्का कंपनीचा असणार जे काय ॲम्प्लिफायर असेल तर त्याचं जे सर्व्हिसिंग सेंटर आहे ते असणार फलटण या ठिकाणीच आहे. तर हे माझ्या पाठीमागे तुम्ही शॉप बघू शकता आणि ते जे काय ॲम्प्लिफायर असतील त्याचबरोबर इतर ॲम्प्लिफायर असतील ते सर्व्हिसिंग केली जाते. तर प्रॉपर असेच दास्काचं असणार जे काय ॲम्प्लिफायरचं काय इश्यू असेल किंवा कोणताही तुम्हाला स्पेअर पार्ट तुम्हाला हवा असेल तर या ठिकाणी त्याची दुरुस्ती केली जाते. तर हे पाठीमागे तुम्ही बघू शकता असं हे शॉप आहे. तर इथे मित्रांनो बघू शकता रवींद्र इलेक्ट्रॉनिक्स म्हणून हे शॉप आहे, रवींद्र इलेक्ट्रॉनिक्स अँड सर्व्हिसेस. तर इथे प्रॉपर असे सर्व्हिसिंग केली जाते. आपल्यासोबत आहेत इथे शॉपचे ओनर ऋषिकेश सुतार. जे काय दास्काचे असणार जे काय ॲम्प्लिफायर त्याचेच जे प्रॉपर जे सर्व्हिसिंग आहे तर इथे केली जाते. शॉपबद्दल असणारे जे काय ॲम्प्लिफायर्स म्हणजे शॉपमध्ये जे काय यांची वर्किंग असते तर त्या वर्किंग कशा पद्धतीने नक्की केले जाते जे काय. नमस्कार, मी ऋषिकेश सुतार, रवींद्र इलेक्ट्रॉनिक्सचं सर्व्हिस सर्वा. तर आपण नवीन आता जे दास्काचे 14 प्रोडक्ट लॉन्च झालेले आहेत दास्का कंपनीचे, तर त्याचे पूर्ण सर्व्हिसचं काम आपण घेतलेलं आहे. तर दास्का कंपनीचं सर्व्हिसचं काम जे हाती घेतलेले आहे पूर्णपणे एकदम तयारीनिशी आपण या मार्केटमध्ये उतरायचा प्रयत्न करत आहोत. कारण बाकीचे बी भरपूर प्रोडक्ट आहेत मार्केटला. क्लास AB असेल, क्लास TD असेल, क्लास D असेल, क्लास HD असेल, क्लास H+ TD असेल, HZ, अशा बऱ्याच प्रकारचे ॲम्प्लिफायर मार्केटला आहेत. पण भरपूर ॲम्प्लिफायरचं काय होतं की सर्व्हिस नसल्यामुळं मार्केटला ॲम्प्लिफायर ग्रोथ घेत नाहीत किंवा त्याचा ग्राफवरती जात नाही. तर ह्या गोष्टीसाठी आपण दास्काने सर्वात मोठा एक पहिलं पाऊल घेतलेलं आहे की सर्व्हिस बाबतीत त्यांनी एक सर्वात मोठा एक नियोजन तयार केलेलं आहे सर्व्हिस बाबतीत. आणि हे सर्व्हिस फक्त महाराष्ट्रात नसून किंवा सातारा जिल्ह्याशी नसून पूर्ण ओव्हरऑल इंडियात त्यांची सर्व्हिस देण्याचा एक मोठा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्याच्यानुसार आपण तशी लोक आपली टीम दास्काची तयार केलेली आहे की जेणेकरून ओव्हरऑल इंडियामध्ये कोठे पण सर्व्हिस देता येईल अशी एक टीम आपण तयार केलेली आहे. सपोज एखादा ॲम्प्लिफायर आहे की तो एक 4000 वॅटचा आहे आणि तो कुठे प्रॉब्लेम झाला आणि तो आपल्याकडे सर्व्हिसला आला तर तो ॲम्प्लिफायर रिपेअर केल्यानंतर पण प्रॉपर 4000 वॅटच देता येईल ह्याची पूर्णपणे आम्ही जबाबदारी आणि खात्री घेतलेली आहे. प्रत्येक वॉरंटी प्रोडक्टचं पूर्णपणे खात्रीशीर काम केलं जाणार आहे. ते प्रत्येक अत्याधुनिक इक्विपमेंटनुसार आपण ते चेकिंग सर्व करतोय आणि आपली टीम पण त्याच्यानुसार तयार केलेली आहे. आणि वॉरंटीमध्ये सर्व डाटाबेस वॉरंटी सगळे आपण इन्क्लूड केलेले आहेत. आणि एक सर्व्हिस बाबतीत एक आहे की कस्टमर केअरचा जो कॉन्टॅक्ट आहे तुम्हाला विंडोमध्ये दिसेल. दास्का कंपनीनं काय केलेलं आहे की लोकांची गैरसोय होऊ नये सर्व्हिससाठी म्हणून त्यांनी काय केलेलं आहे की सपोज एक कोल्हापूरचं कस्टमर आहे आणि ते समजा पुण्यात एक 4 ते 5 दिवसांचा एक पिरियड आहे समजा. त्या दिवसासाठी ते तिकडे शोसाठी असेल आणि ऑनफिल्ड तिथे जर ॲम्प्लिफायर खराब झाला तर असं नाही की त्याने तो ॲम्प्लिफायर कोल्हापूरला पाठवायचा आहे. त्याने फक्त काय करायचं आहे की कस्टमर केअरला फोन करायचा आहे. त्या कस्टमर केअरशी संवाद साधायचा आणि त्याला सर्व संपूर्ण माहिती दिली की जो कस्टमर केअर आहे तो तुम्हाला डायव्हर्ट करेल. आपला पुण्यात जो एक मेकॅनिक कुठला बसला असेल आपली जे सर्व्हिस आहे तिथे जे मेकॅनिक बसलेले आहेत तिथे तुमचा फोन डायव्हर्ट होणार आणि तिथलं एरियाचं लोकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल. तुम्ही तिथंच ॲम्प्लिफायर लवकर जाऊन तिथे पोच करायचा आहे आणि त्याचं लवकर आपलं एक रिपेअरिंगचं काम उत्तम आणि चांगल्यारीत्या करून तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा मोठा प्रयत्न हा दास्का. तर आत्ता मी तुम्हाला एक 2 मॉडेल जे आत्ता त्याची तुम्हाला एक थोडीशी छोटीशी माहिती सांगतोय. हे जे आहे ते YA 12.4 मॉडेल आहे दास्काचं. हे क्लास D मध्ये आपल्याला बघायला मिळेल. हे जे मॉडेल आहे खूप युनिक आहे आणि आत्ता काय त्यांचा एक कॉन्सेप्ट आहे की टोरडॉल विथ क्लास D हा कॉन्सेप्ट नाव आलेला आहे. भरपूर ॲम्प्लिफायर आहेत SMPS विथ क्लास D पण हा जो कॉन्सेप्ट आहे हा टोरडॉल ट्रान्सफॉर्मर विथ क्लास D. त्यामुळे तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीचं टोन तुम्हाला ऐकायला मिळणार आहे ॲम्प्लिफायरमुळे. आणि ह्या ॲम्प्लिफायरची एक खासियत आहे की इनपुट सेक्शन जर तुमचा इनपुट सिग्नल जर हाय आला तर तो ॲटोमॅटिकली ड्रॉप करतोय ॲम्प्लिफायर.
तो एक मुद्दा सर्वात महत्त्वाचा ह्या ॲम्प्लिफायरचा आहे. ओव्हरऑल सगळे तुम्ही आतून बघू शकताय, प्रोटेक्शन कॉइल्स असतील किंवा आतले सगळ्या जो ॲम्प्लिफायरचा पूर्ण सेक्शन आहे तो तुम्हाला इथे बघायला मिळेल. हिटसिंग पण प्युअर ॲल्युमिनियमचं यूज केलेलं आहे. त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर हा पूर्ण गुड क्वालिटीच्या कॉपरच्या वायरपासून बनवलेला आहे. त्याच्यानंतर सॉफ्ट स्टार्टर एकदम स्मूथ असा केलेला आहे तयार. त्याच्यानंतर मागचे जे कंट्रोल आहे पूर्ण डिजिटल टाईप कंट्रोल आहेत, किंवा आतून जर एकदम सिम्पल असं बेसिक मॉडेल दिसतंय, पण त्याचं काम आणि त्याचं जे कार्य आहे ते तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही शोवर पूर्णपणे ऐकाल त्यावेळेसच तुम्हाला ते माहिती पडणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आहे ॲम्प्लिफायरचं एक आहे की ज्यावेळेस ॲम्प्लिफायर, सर्वात एक मोठी गोष्ट सांगायची राहिली की ज्यावेळेस हा ॲम्प्लिफायर ओव्हर हिटिंग होतो, तो ओव्हर हिटिंग झाला तर ॲटोमॅटिकली तो प्रोटेक्शनला जातो. पुन्हा 1-2-3 मिनिटं बंद ठेवला तर ॲटोमॅटिकली तो प्रोटेक्शनमधून निघतो आणि नंतर त्याचं ते काम चालू करतो. हे एक सर्वात मोठी गोष्ट ह्या पण ॲम्प्लिफायरला लागू होते. तसेच ह्या पण ॲम्प्लिफायरला तीच गोष्ट लागू होते. आणि दुसरा मुद्दा की हा जे मॉडेल आहे हा DX 11.2 हे एक मॉडेल आहे दास्काचं. तर हे जे मॉडेल आहे हे क्लास TD मध्ये आपण मार्केटमध्ये लॉन्च झालेलं आहे. तर याचे जे पूर्ण स्ट्रक्चर आहे हे तुम्हाला कॉमन वाटत असेल, कॉमन दिसत असेल, पण याच्यात खूप काहीतरी वेगळा बदल आहे. ज्यावेळेस तुम्ही ऑन शोवर जाता तर हे सर्वात महत्त्वाचं फक्त आणि फक्त बेससाठी एक यूज केलेलं मॉडेल आहे. आणि बेस तर आहेत, पण त्याचा जो पंच आहे, तो स्ट्रोक आहे, त्याच्यासाठी हे सर्वात महत्त्वाचं काम. ह्याचा जो पॉवर सप्लाय आहे तो पॉवर सप्लाय एकदम हेवी असा तयार केलेला आहे, जेणेकरून ज्या वेळेस तुमचा बेसचा पंच बसेल त्यावेळेस तो ॲटोमॅटिकली डाऊन होणार नाही, असे ते कंपनीने काळजी घेतलेली आहे. आणि ह्याचं जो येणारा AC आहे, येणारा इनपुट, त्याचा जो सॉफ्ट स्टार्टर आहे तो सॉफ्ट स्टार्टर डबल रिले यूज करून, कारण बरेचसे ॲम्प्लिफायरला आहे ना सिंगल रिले यूज करून तो सॉफ्ट स्टार्टर तयार केलेला आहे. ह्याला डबल रिले यूज करून सॉफ्ट स्टार्टर तयार केलेला आहे. त्याच्यामुळे ते एक प्रोटेक्शन आपल्याला इथे मिळते, AC इनपुटचं प्रोटेक्शन. आणि पूर्ण कंट्रोल पण डिजिटल टाईप याच्यात यूज केलेले आहे. आणि सर्वात महत्त्वाचं सर्व्हिस बाबतीत दास्कानं एक काय केलेलं आहे मोठं की ज्यावेळेस पहिले त्यांचे टेस्टिंगचे 2-3 ॲम्प्लिफायर सुरुवातीला आले होते, त्याच्या वेळेस त्यांनी सगळं पूर्ण टेस्टिंग केल्यानंतर त्यांनी सर्व स्पेअर पार्ट जेवढे त्यांचे प्रोडक्ट आता मार्केटला आलेले आहेत जेवढे प्रोडक्ट आहेत तेवढ्या सर्वांचे स्पेअर पार्ट त्यांनी अवेलेबल करून ठेवलेले आहेत मार्केटला. सर्व्हिस बाबतीत ते सर्वात मोठं त्यांनी काम करून ठेवलेलं आहे की कस्टमरसाठी स्पेअर पार्ट नाही किंवा कुठली गोष्ट अवेलेबल नाही म्हणून ॲम्प्लिफायर पडून राहील, ही गोष्ट होणार नाही याची पहिली काळजी त्यांनी घेतलेली आहे. त्यांनी एक गोष्ट चांगली केलेली आहे की ज्यावेळेस ॲम्प्लिफायरची मार्केटमध्ये लॉन्चिंग होतात त्याच सेम डेटला त्यांनी त्याच्याबरोबर स्पेअर पार्ट पण अवेलेबल केलेले होते. ते एक सर्वात मोठं गोष्ट आहे. आणि आपण दास्काचं जे सर्व ॲम्प्लिफायर जे रिपेअरिंग करतोय तर ते कशा प्रकारे आणि कुठले इक्विपमेंट वापरून केलं हे पण बेसिक आपण एक छोटंसं माहिती देतोय, कारण लोकांना पण माहीत झालं पाहिजे की ॲम्प्लिफायर दास्काच्या सर्व्हिस सेंटरमध्ये नेतोय पण त्या पद्धतीचं काम होतंय का. बरं काम केलं तर सपोज आता एक हा DX 11.2 हेच मॉडेल आहे, हे मॉडेलचं 5,500 आउटपुट आहे, बरोबर आहे. तर कधी कधी कस्टमरच्या मनात काय होतं की बाबा आपण रिपेअरिंगला टाकली मग 5,500 आउटपुट देत नाही. ह्या गोष्टी कस्टमरला जाणवू नयेत किंवा ह्या गोष्टीमुळे कंपनीच्या एका पण गोष्टीला गालबोट लागू नये ह्याची काळजी म्हणून आपण सगळ्या अत्याधुनिक टेस्टिंग इक्विपमेंट तर आपण बघू शकता की आपण कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी देण्यासाठी आपण फंक्शन जनरेटर यूज करतोय. त्याच्यानंतर ऑसिलोस्कोप आहे जो साइन वेव्ह दाखवतोय, डिस्ट्रॅक्शन वगैरे या बऱ्याच गोष्टी आपण त्यात डिटेल्स मिळत आहेत. तर ॲम्प्लिफायर मधून जो AC आउटपुट निघतो त्याचं करंट आणि एम्पेअर ते पण मेजरमेंट करतो आपण पूर्णपणे. हे करंट आणि मेजरमेंट आपण पूर्ण करतो. आणि त्याच्यानंतर आपण काय करतो की ॲम्प्लिफायरचं पूर्ण वॅटेज पण आपण इथे चेक करतो या मीटरवरती की काय नक्की कस्टमरला प्रॉपर रिपेअरिंग केल्यानंतर ना आउटपुट मिळेल का ह्या गोष्टीची. त्याच्यासाठी आपण लोड अवेलेबल्स केलेले आहेत. हे लोड आहेत, ह्या लोडवरती पण आपण पूर्ण लोड एक स्पीकरचंच काम करतो हा लोड. तर हा लोड पण लोडवरती आपण सर्व गोष्टी चेक करत असतो. त्याच्यानंतर आपण हा लोड अशा प्रकारे आहे की 2 ओम्सवर पण कार्य करतो, 4 ओम्सवर पण कार्य करतो आणि 8 ओम्सवर पण कार्य करतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीच्या आपण केलेल्या आहेत. बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत पण एवढ्या डीपली जाण्याची काही गरज नाही आहे असं मला वाटतं. एवढ्यावरूनच आपल्याला लक्षात येईल.
तर ठीक आहे, नक्कीच आपण दासकाचे ॲम्प्लिफायर वापरा. आपण खूप चांगले आहेत आम्ही बोलण्यापेक्षा तुम्हाला याचा फील कसा वाटतोय नक्कीच कंपनीला फीडबॅक द्या. आणि कंपनीची एक गोष्ट आहे की तुम्ही नक्की कंपनीला फीडबॅक कळवा की तुम्हाला त्या कुठल्या गोष्टीनंतर काय अडचण येते. ज्यावेळेस तुम्ही शोला ॲम्प्लिफायर वापरताय तर त्याची काय अडचण येते हे नक्कीच तुम्ही फीडबॅक कंपनीला द्या, जेणेकरून कंपनीची पण चूक काय असेल तर ती कंपनीला परत लक्षात येईल. पण शक्यतो कंपनीने पण कुठलेही ॲम्प्लिफायर आता जेवढे लॉन्च केले हे कुठलेही पूर्ण स्टडी करून आणि पूर्ण ताकदीनिशी मार्केटला आणायचा प्रयत्न केला. कारण एवढे मार्केटला ॲम्प्लिफायर चाललेले आहेत, त्याच्यामध्ये हा दासकाचा एक नवीन कॉन्सेप्ट मध्ये उतरवणं हे काही सोपं कंपनीला नव्हतं. त्यांनी बरंच मी तर सर्व्हिसचं काम बघतो, पण त्यांनी बऱ्याच गोष्टीसाठी एक मेहनत घेतलेली आहे हे मी स्वतः बघितलेलं आहे. प्रत्येक वेळेस आम्ही पण त्यांना सपोर्ट देत गेलो आणि प्रत्येक वेळेस त्यांनी प्रत्येक गोष्टीवरती लक्ष दिलं. अगदी कंट्रोल पासून ते मागच्या स्पीकॉन असेल, एक्सएलआर असेल तिथपर्यंत त्यांनी, आतलं वायरिंग असेल की वायरिंग पण किचकट किंवा मेकॅनिकसाठी पण आमच्या काही गोष्टी सोप्या झाल्या मेकॅनिकसाठी, ह्या सुद्धा गोष्टींची त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे. मेकॅनिकसाठी एक स्पेअर पार्ट असेल किंवा बऱ्याच गोष्टी त्यांनी अवेलेबल करून दिलेल्या आहेत. एवढं त्यांनी काम चांगलं केलेलं आहे. अशा प्रकारे आपण सर्व इक्विपमेंट्स आपण प्रॉपर रिपेअरिंगचं काम करतोय. बाकीच्या गोष्टी काय डिटेल्स आम्ही शो करत नाही, कारण ह्या गोष्टी भरपूर आहेत दाखवण्यासारख्या आहेत, पण त्या हिडन राहिलेल्या चांगल्या असतात. तर ह्या गोष्टी आहेत. बाकी तुम्हाला बेसिक तर दाखवलेल्या ज्या दाखवाव्या लागतील ते ह्या सगळ्या गोष्टी वापरून आपण दासकाच्या सर्व्हिसचं काम करतोय. नक्कीच तुम्हाला सर्व्हिस बाबतीत कोणतीही कमी दासकाकडून तुम्हाला येणार नाही याची 100% हमी दासकानं घेतलेली आहे. त्याच्यामुळे नक्की तुम्ही प्रोडक्ट वापरा. त्यांचं काय असेल, कोणती चूक असेल तो फीडबॅक नक्कीच तुम्ही दासकाला कळवा. त्याच्यासाठी तुम्हाला एक कस्टमर नंबर पण दासकाना दिलेला आहे. ओके, धन्यवाद. तर आय होप मित्रांनो, दासका कंपनी असणार जे ऑथोराइज डीलर्स आहेत आणि त्या दासका कंपनीचे असणार जे काय ॲम्प्लिफायरचं असणार जो बेसिक जे तुम्हाला स्पेसिफिकेशन सांगितलं होतं, दाखवलं होतं, कोणते ॲम्प्लिफायर कशा पद्धतीने वर्क करतात, कोणत्या याच्या किंवा मिड प्रेशर मिडसाठी आणि तसेच सबवूफर आणि बेससाठी ज्या काही ॲम्प्लिफायर्स कोणकोणते आहेत त्याचे पण तुम्हाला डिटेलिंग सांगितलं आहे. तर नक्की या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल. प्लस तुम्हाला जे दासका कंपनी असणार जी श्युअरिटी आहे की जे सर्व्हिसिंग सेंटर जे दिलं आहे, जे तर पुणे सातारा जवळ असणार जे फलटण हे ठिकाण आहे, तर तिथेच हे दासका कंपनी असणार जे काही सर्व्हिसिंग सेंटर आहे तर त्याचं प्रॉपर असं सर्व्हिसिंग केलं जातं. प्रत्येक ॲम्प्लिफायर असणार जे इक्विपमेंट आहे ते इथे अवेलेबल आहे. असं नाही की कोणतं पार्ट इथे भेटणार नाही, असं नाही. प्रॉपर जे वर्क आहे, प्रॉपर सर्व्हिसिंग आहे इथे केली जाते. तर आय होप तुम्हाला दासका कंपनीचे असणार जे ॲम्प्लिफायरचे असणार आणि त्याच्या सर्व्हिसिंगबद्दलची असणारी बेसिक माहिती समजली असेल, आवडली असेल तर नक्की दासका कंपनी असणार जे ॲम्प्लिफायर हवे असतील तर डेफिनेटली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचा मी नंबर, दासका कंपनीचे असणारे जे ऑथोराइज डीलर्स आहेत आणि सर्व्हिस सेंटर आहेत तर त्यांच्या जो असणारा जो ॲड्रेस आहे त्यांचे असणारे जे डिटेल्स आहे तर आणि कॉन्टॅक्ट नंबर पण मी मेन्शन केला आहे. नक्कीच एकदा कॉन्टॅक्ट करा. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक द्या. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट शेअर नक्की करा. तर मित्रांनो, चला तर भेटूया अशाच एका नेक्स्ट अशा ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.